नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेश जगताप यांची कथा मिलनातूर. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, राजेश जगताप लिखित मिलनातूर. चैताचा पाडवा आला, गुढ्या तोरणं उभारून गेला. कडुनिंबाच्या कडवट हिरव्यागार पानामागे दडलेल्या कोवळ्या निंबोण्या तारुण्यानं बहरल्या, पिवळ्या धम्मक दिसू लागल्या. मनातला कडवटपणा जाऊन अंगात गोडवा भरू लागलेला. ढगोबाच्या डोंगरानं अंग झटकून मोकळं केलं. पानगळतीच्या दिवसात उघडी बोडकी झालेली वनराई अंगावर कोवळ्या पानांचा पोपटी पदर घेऊन दिसा माझी बहरू लागलेली. वसंताचं आगमन झालं आणि नाजूक काळ्यांची फुलं झाली. त्यांच्या विविध रंगी कोमल अंगातनं सुवास दरवळू लागला. वाऱ्याच्या हळुवार झुळकीचा हात धरून शिवारात फिरू लागला. डोंगराच्या एका खोल दरी शेजारी निष्पर्ण झालेला पळस, फुलून लालजर्द झालेला. हिरव्यागार काटेरी करवंदाच्या जाळ्या काळ्या करवंदांनी लगडलेल्या. त्याच जाळीचा आसरा घेऊन कुठे कोल्ह्यांनी तर कुठे लांडग्यांनी आपला संसार मांडलेला. एखादी पाणथळीची जागा पाहून सुगरणीनं खोपे लटकवलेले अगदी बारीक फांदीच्या टोकाला. कधीतरी हरणांचा कळप, असाच एखाद्या झाडाच्या सावलीत निसंकोचपणे विसावलेला दिसतो. तिथूनच काही अंतरावर असलेली शेत जमीन, कधी हिरवा शालू नेसून तारुण्याच्या कैफात लचकत मुरडणारी तर कधी एखाद्या विधवा म्हातारीसारखी जुनेर नेसलेली. बांधावरच्या विस्तीर्ण आम्रवृक्षावर त्याची लेकरं झोके घेऊ लागलेली. पानामागे दडलेला मिलनातूर कोकिळ कुहू कुहू अशा मंजूळ आवाजात भर दुपारी साद घालत असलेला. डोंगराच्या कुशीत जन्माला आलेला एक ओढा तिथूनच हाकेच्या अंतरावरनं वाहत असलेला, पण आता पोटात 4-2 डबकी सावरीत सुस्तावलेला. दबक्या पावलांनी येणाऱ्या जनावरांची तहान भागवीत जीव जगवणारा. ओढ्याच्या काठापासून थोडंसं दूरवर असलेलं काळ्या मातीचं देखणं वारुळ, अगदी 800 खिडक्या 900 दारं असलेला एखादा चिरेबंदी वाडा. कधी बांधला, कुणी बांधला, काहीच ठांगपत्ता नसलेला. त्याचा भीतीयुक्त दरारा, दुरूनच वाकडी वाट करून जाणाऱ्याच्या उरात धडकी भरवणारा, अंगावर सर्रकन काटा उभा करणारा. ऊन, वारा, पाऊस आणि गारठ्याची पर्वा न करता आपल्याच धुंदीत, आपल्याच विश्वात रमलेला. कधीतरी जागा होतो. मध्यरात्र झाली, आभाळात मोगऱ्याची बाग फुललेली. सगळीकडे चमचमणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा पडलेला. त्या मौशार वाटेवरून चंद्र हळुवार पावलांनी पुढे पुढे चाललेला. त्याचा शीतल प्रकाश सर्वत्र पसरलेला. नीरव शांततेला हलक्या हातांनी जोजवणारा. बगळ्याची माळ हळुवार पंखांनी तरंगत तरंगत चाललेली. आणि अशा बेधुंद वातावरणाची दुलई पांघरून ती वारुळात पहुडलेली. साधारण वर्षापूर्वी पलीकडच्या बांबूच्या बेटात जन्माला आलेली. तिच्यासोबत तिची 10-12 भावंडही जन्माला आलेली. जन्माला येताच 10 दिशांना वळवळत गेलेली. ना आईचं दूध, ना तिच्या कुशीची ऊब, ना चिव खाऊचा घास. नात्याचे रेशमी बंधही नाहीत.
तीही अशीच वळवळत पलीकडनं इकडे आलेली, वारुळात सळकन घुसलेली, वारा पिऊन आणि माती खाऊन मोठी झालेली. दिवसभर अशीच वारुळात पडून राहायची. कधीतरी फणा उंचावून पळसाकडं पाहायची. त्याचं ते लाल जर्द वैभव तिचं मन मोहित करायचं. ती अंधारात बाहेर पडायची. ओढ्यावर जाऊन झुळझुळणाऱ्या गार पाण्यात मस्त डुंबायची. तिथल्या खडकावर बसलेल्या बेडकावर झेप घ्यायची. बघता बघता त्यातले 4-2 पोटात ढकलायची. मग ओढ्याचा काठ पकडून उगाचच लांबवर सळसळत जायची. वाटेत एखादा सारडा पहारा देत असलेला दिसायचा. मान झुकवून सलाम ठोकायचा. कधी शहाणपणा दाखवून पळून जायचा, तर कधी उगाचच आडमुठेपणानं वाट अडवायचा. क्षणार्धात तो तिच्या विळख्यात अडकून जीवालाच मुकायचा. तारुण्याच्या कैफात बुडालेली ती आजकाल अस्वस्थ असते. शेपटीच्या अलीकडे साधारण वीतभर अंतरावर तिच्या अंगात एक अनामिक हुळहुळ जाणवू लागली आहे. एखाद्या रांगड्या वेटोळ्यानं आपल्या अंगाभोवती विळखा घालावा, त्याची मदमस्त नजर अंगावरनं सरसरत जावी, लवलवत्या धारदार जिभेनं अंग चाटावं, फणा उंचावून आपल्याला वेटाळून घ्यावं, त्याच वेटोळलेल्या अंगानं पुढं पुढं सरपटत जावं आणि बेधुंद आनंदात एखाद्या परमोच्च क्षणी पुन्हा वेगळं होऊन आपापल्या वाटेनं निघून जावं. त्यासाठी ती रोज रात्री बाहेर पडतीये. सैरा वैरा होऊन बांधा बांधानं सरपटत जाते. जाईल तिकडे आपल्या गर्भगंधाची पेरणी करते, पण कुणी भेटत नाही. मग उदास होऊन पुन्हा वारुळात निश्चित पडून राहते. वारुळातला गारवा तिला कवेत घेऊन जोजवतो. जिलबीसारख्या गोल वेटोळ्यात तोंड खुपसून ती झोपी जाते. माजावलेल्या एखाद्या गंधाची हुरहुर मनात साठवून अधूनमधून वारुळाबाहेर डोकावते, पण तो गंध वाऱ्यावर दरवळत येत नाही. फुगलेला फणा हवा निघून गेल्यासारखा पुन्हा निर्जीव होतो. आजही ती तशीच पडून आहे. काही खावंसं वाटतच नाही. चंद्राचा शीतल प्रकाश वारुळाच्या खिडकीतून पाझरू लागला. एक वाऱ्याची झुळूक चोर पावलांनी आत आली आणि ती शहारली. सुस्तावलेलं वेटोळं ताठरलं. मान उंचावून वारुळातनं कानोसा घेऊ लागलं. आ हा 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 हा, तोच हवा हवासा, मन वेडावून टाकणारा मादक गंध नाकातून काळजात उतरला. ती सरकन बाहेर आली. एका अनामिक ओढीनं बांधावरून सरपट पळू लागली. एक बांध गेला, दुसरा गेला. मग ती थांबली. फणा उंचावून पुन्हा खोलवर श्वास घेतला. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे मान वळवली. उजवीकडे सळसळत गेली. पुन्हा थांबली. अंदाज काहीसा चुकला होता. तिथून पुन्हा काटकोनात वळून सळसळत पळू लागली आंब्याच्या झाडाकडं. मध्येच भोवतालच्या गवतात खुसफुस जाणवली. ती थांबली. फणा उंचावून कानोसा घेतला. मान वळवून सभोवताली पाहिलं. एक लावर फडफडत गेली. एरवी दिसली असती तर तिने खचितच सोडलं नसतं, पण आज तिची भूक वेगळी होती. ती पुन्हा अतिशय वेगात पुढे झेपावली. आपल्याच धुंदीत, आपल्याच मस्तीत सळसळत आंब्याच्या झाडाजवळ पोहोचली. तिची चाहूल लागताच पाखरं पंख फडफडवत उडाली. शांततेचा डोह क्षणिक डचमळला. पुन्हा शांत झाला. तिची भिरभिरणारी नजर चौफेर फिरली. सगळं तसंच शांत. तिच्या मनाची चलबिचल झाली.
पुन्हा एक वाऱ्याची झुळूक तिच्या अंगावरनं सरसरत गेली. जाताना तोच हवा हवासा गंध मागे ठेवून गेली. गंधाची तीव्रता यावेळी खूपच जास्त होती आणि म्हणून तिला योग्य दिशा मिळाली. ती आता दुप्पट वेगानं पुढं झेपावली, तिकडे पलीकडल्या पळसाकडे. सळसळत पुढे जाताना अंगाच्या प्रत्येक वळणाबरोबर गंधाची तीव्रता वाढू लागलेली. त्याची तिला अधिकच भुरळ पडू लागलेली. भान हरपून ती सळसळत पुढे झेपावत असलेली, फक्त पुढे. आणि अशाच एका वळणावर तो दिसला, विधभर रुंदीचा फणा काढून हातभर उभारलेला. काळ्या मण्यांसारखे टप्पोरे भेदक डोळे तिच्यावर स्थिरावले आणि मग त्याला राहावलं नाही, तोही पुढे झेपावला. तिला गाठलं. दोघेही फणा उभारून एकमेकांपुढे ठाकले. तो जर्द काळ्या वाणाचा, तीही तशीच, पण चमकदार अंगाची. अंगकाठी त्याच्यापेक्षा किंचित शेलाटली. वाऱ्याच्या झुळकीवर दोघेही डोळ्यात डोळे घालून डोलायला लागले. अंदाज घेऊन त्यांनी तिच्यावर झेप घेतली. ते प्रचंड धूळ धपकन तिच्या अंगावर पडलं. तिला काही समजण्याच्या आत त्यांनी पहिला विळखा घातला. लवलव त्या जिभेनं तो पुढे सरकला. त्याचा फणा तिच्या फण्याजवळ आला. त्याची लवलवती जीभ तिला स्पर्शून गेली. ती शहारली. तिचा फणा खाली आला. तोपर्यंत त्याने तिला 4 विळखे घातले. ती लाजून पुढे सरकू पाहत असलेली, तो वासनेच्या कैफात धुंदावलेला. बघता बघता विळख्यावर विळखे पडले. ती त्याच्या अधीन झालेली. त्याच्या प्रत्येक विळख्याबरोबर तो नेईल तिकडे सरपटत जाऊ लागलेली, स्वतःचं अस्तित्व हरवलेली. तो वेटोळलेल्या अंगानं सरपटत चाललेला, तीही तशीच त्याला बिलगलेली. हे आणि असं कितीतरी वेळ चाललेलं होतं. तिनं सुटण्यासाठी उगीचच धडपड करावी, त्याने पुन्हा तिला विळखा घालावा. आभाळातली चांदण फुलं किंचित कोमेजलेली. अशातच पूर्व क्षितिजावर शुक्राची चांदणी दिसू लागलेली. अचानक शेपटीच्या अगोदर काहीतरी टोचल्याचं तिला जाणवलं. एक कळ शेपटीपासून मस्तकापर्यंत सणसणत गेली. थेंबा थेंबानं गर्भगंध पाझरू लागलेला. त्याचा विळखा अधिकच घट्ट झालेला. बराच वेळ दोघेही तसेच विसावले आणि हळूहळू त्याचा विळखा सुटला. तिच्या अंगावर त्याची जीभ लवलवली आणि मग तो सळसळत निघून गेला. ती मात्र तशीच पडलेली, पहिल्या वहिल्या मिलनानं सुखावलेली. गार वाऱ्याची झुळूक तिला जागवून गेली. जडावलेल्या अंगानं ती पुढे सरकू लागली. त्यासाठी शरीराला वळण देताना तिला प्रचंड त्रास होत असलेला, तरीही ती तशीच पुढे सरकत चाललेली. कशीतरी आंब्याच्या झाडाजवळ पोहोचली. वारूळ अजूनही 2 बांधांच्या पलीकडे दिसत असलेलं. ती थांबली. एक दीर्घ श्वास घेतला. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली आणि शेजारच्या गवतात पुन्हा खुसफुस झाली. तिने मान वळवून तिकडं बघितलं. 2 वटारलेले बडबडीत डोळे आणि एक लवलवती जीभ तिच्यावर रोखली होती. तिने तिकडे दुर्लक्ष केलं, पण सळसळत एक वेटोळं तिच्या शेजारी केव्हा आलं तिला समजलंही नाही. त्याचा फणा डोलायला लागला. लवलवत्या जिभेनं तिच्या तोंडाशी आला, पण तिनं काहीच प्रतिसाद न दिल्यानं त्याचा उपजत नराचा अभिमान दुखावला. त्यानं तिला विळखात घेण्याचा प्रयत्न केला, पण ती तशीच पडून असलेली.
तो चिडला, रागानं फुत्कारला, आपला फणा फुगवून जमिनीवर आपटला. ती तिथून निघून जाण्यासाठी पुढे जाऊ लागताच तो फणा उभारून आडवा आला. डोळ्याचे मणी लाले लाल झालेले. तिनं त्याला अभेरून पुढे जाण्यासाठी अंगाला वळण दिलं. तिचं असं अभेरणं त्याला सहन झालं नाही. त्यानं रागानं फणा उंचावून तिला कडकडून चावा घेतला. त्याचे धारदार दात तिच्या कोमल अंगात टच्चकन टोचले. त्यानं आपले दात बराच वेळ रुतवून ठेवले. तिथून आता रक्त पाझरू लागलेलं. त्याने रुतवलेले दात बाहेर काढले. पुन्हा फणा उभारून चावा घेतला. एकदा, दोनदा, तीनदा आणि असंच कित्येकदा. तिच्या अंगातून ठिकठिकाणी रक्त वाहू लागलेलं. ती गतप्राण झाली. तो फणा उभारून तिला नजर रोखून पाहत असलेला फक्त क्षणभरच तो पुढे झेपावला. आपल्या जबड्यात तिचं तोंड घेऊन गिळू लागला. इंचानं तिचं अंग कमी होऊ लागलं आणि शेवटी बोटभर दिसत असलेली तिची शेपटी त्याच्या पोटात गडप झाली. एक मिलनातूर गर्विष्ठ नर सुखावला. फणा फुगवून 2 हात उभारला. चौफेर नजर फिरवून पुन्हा गवतात सळसळत नाहीसा झाला. बांधावरलं वारूळ अजूनही तसंच आहे, तिच्या परतण्याची वाट पाहत असलेलं. श्रोते हो, ही होती राजेश जगताप यांची कथा मिलनातूर. कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल. एक वेगळा विषय घेऊन वेगळ्या पद्धतीची मांडणी करून दिलेली ही कथा तुम्हाला नक्कीच भावली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायलाही काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तमोत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.